is, lot of people are asking, how do we take care of our dental health? Because we can't go to the dentist right now. We feel safe at home. So तुम्ही घरीच बसायचं आहे, कुठेही जायचं नाहीये. डॉक्टर तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत आणि ह्या सोशल मीडिया थ्रू आपल्याला ज्या काही समस्या आहेत त्यांचं डेफिनेटली आपण निवारण करू शकणार आहोत. सो प्लीज बी देअर, स्टे ट्यून्ड. आपण लवकरच आपला कार्यक्रम चालू करतोय. आपल्या आहार विषयक or what we say exactly in our dietary guidelines says, I definitely want to mention before the doctor would join us very soon that we have to eat very good amount of calcium, phosphorus, vitamin C, proteins, and there are certain other minerals are also absolutely important for dental health. Vitamin D and vitamin A, beta carotene सारखे जी पॉलिफिनॉल्स आहेत त्यांचा सुद्धा आपल्या हेल्दी गम्स आणि हेल्दी जे टीथिंग प्रोसेस आहे त्याच्यासाठी खूप जास्त उपयोग होतो. त्यामुळे फक्त व्हायटामिन्स हे पॉपिंग करायचे नसतात, त्यांचे काही टॅबलेट्सच घ्यायचे नसतात, पण आपल्या आहारात सुद्धा त्यांचा समावेश असणं खूप आवश्यक आहे. सो वी हॅव टू कन्झ्युम गुड अमाउंट ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. बिटा कॅरोटीन अँड विटामिन ए दॅट वी गेट फ्रॉम व्हेरियस yellow color and orange color fruits and vegetables like papaya, and right now seasonal is papaya, mango, then we have pineapple, so carrots, beetroots आणि अशा बऱ्याच काही फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स आहेत त्यांचा तुम्ही डेफिनेटली लहान मुलांच्या आहारात सुद्धा समावेश करा. व्हायटामिन डी हे आपल्याला सूर्यप्रकाशाकडनं मॅक्झिमम मिळत असतं. आत्ता आपण सूर्यप्रकाशात जाऊ शकत नाही आहोत कारण वी हॅव टू स्टे ॲट होम. मुलं बाहेर मैदानावर खेळत नाही, दे कांट प्ले आउटसाइड इन गार्डन्स और दे कांट गो फॉर द स्विमिंग. सो डेफिनेटली त्यांना डार्क ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स ही द्यायचे आहेत. मग तुम्ही पराठ्याच्या स्वरूपात द्या किंवा फ्रँकीच्या स्वरूपात द्या, सूप बनवून द्या किंवा ज्युसेसच्या फॉर्ममध्ये द्या, सँडविचेसच्या आतमध्ये हाईड अँड सीक सँडविच बनवून द्या. पण डेफिनेटली या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला आहारात समावेश करायचा आहे. त्याच्या व्यतिरिक्त ड्रायफ्रुट्स आहेत आणि स्पेशली आपले जे ड्राय अंजीर आणि ब्लॅक रेझिन्स असतात ते आपल्याला खूप साऱ्या प्रमाणात इसेन्शियल ऑइल्स असतात ते देत असतात. सो डेफिनेटली आपण त्याचा सुद्धा वापर करणार आहोत. डॉक्टर तुम्ही लाईव्ह आहात का? सो आय विल डेफिनेटली यू ऑल्सो नाव सो दॅट वी कॅन वेलकम यू हिअर. Everyone is waiting for you. Hi, Dr. Sumit Khare. How was your? Good evening. Good evening. Hi, good evening. You're looking dashing and handsome, and I'm sure that kids and their Thank parents you. would love to come to you when the lockdown is over. But they are very keen to hear, and I'm already getting a lot of questions. In fact, side by side, I'm also reading few questions which are coming on WhatsApp. कारण काही काही आपले जे व्ह्युअर्स आहेत ते आता फेसबुकवरती येऊ शकत नाहीयेत, काही जण वर्क फ्रॉम होम सुद्धा करतायत, तर त्यांनी काही क्वेश्चन्स ऑलरेडी सुद्धा मला विचारून ठेवले. सो डॉक्टर तुमच्याशी खूप छान गप्पा मारायला मला आवडणार आहे. आणि मी आत्ताच माझ्या व्ह्युअर्सना सांगत होते की तुम्हाला व्हायटामिन ए, व्हायटामिन सी आणि आता तुम्हाला माहितीये की या कोरोनाच्या काळामध्ये तसंही व्हायटामिन सी जे इम्युनिटी बुस्टर आहे ते द्यायची किती गरज आहे. त्यामुळे लिंबू सरबत असतील, आपलं कोकम जे आहे, आपल्या कोकणातलं कोकम, सो ते आपल्याला आहे कोकम ऑइल, त्याचा खूप वापर होतो. तुम्ही थोडंसं कोकम ऑइल लावलं तर त्याच्या दाताच्या कॅव्हिटीमध्ये थोडीशी जी काही काय म्हणतो आपण त्याला खूप दुखत असतील किंवा काय, तर त्याचा आहाराच्या दृष्टीने खूप फायदा होतो. पण डेफिनेटली डॉक्टर तुमचं नेटवर्क एकदा प्लीज चेक करा. मला तुमच्याकडनं सुद्धा ऐकायला आवडणार आहे की आपण या डेंटल कॅव्हिटीज साठी काय करायचंय, कारण भरपूर मुलं ही चॉकलेट्स मागतायत. आता समर वेकेशन चालू आहे फ्रॉम यू की किती चॉकलेट्स खाल्ली तर चालणार आहेत. आणि आम्हाला बघायला आवडेल की तुमचं त्याच्यावरचं म्हणणं काय आहे. डॉक्टर मी तुम्हाला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करते. प्लीज एकदा नेटवर्क चेक करा. सगळेजण इंटरनेट वापरतात आता, त्याच्यामुळे ऑफकोर्स आपले व्ह्युअर्स थोडंसं समजून घेतील. कनेक्शन्समध्ये अप अँड लो आहे थोडंसं आज, कारण बँक हॉलिडे असल्या कारणाने सगळेच जण आणि आपले भरपूर व्ह्युअर्स आहेत. त्यामुळे डॉक्टर तुम्ही प्लीज तुमचं एकदा नेटवर्क चेक करून, वी आर जस्ट वेटिंग फॉर यू टू जॉईन.
येस डॉक्टर. सो Okay. Yes. ओके, ऑल राईट. सो आपले व्ह्युअर्स खूप समजूतदार आहेत. आय नो काय झालंय, सॅटर्डे, संडे, मंडे हा 3 दिवस हा जो काही काळ आलेला आहे सुट्टीचा, त्याच्यामुळे सगळेच जण इंटरनेटवर लागलेत. त्यामुळे येस, मलाही कळतंय की थोडंसं आपलं जे इंटरनेट आहे त्याच्यावरती खूप जास्त आय थिंक प्रेशर आलेलं दिसतंय. त्यामुळे थोडासा अप अँड लो आहे. इट्स ओके, बट वी अंडरस्टँड. डॉक्टर, आपण आता आपल्या पहिल्या क्वेश्चनला सुरुवात करूया. मला सांगा, पेडियाट्रिक डेंटिस्ट्री हे वेगळं काय आहे? म्हणजे डेंटिस्ट आणि पेडियाट्रिक डेंटिस्ट ह्याच्यामध्ये असा काय फरक आहे? कारण आपण आज बोलणार आहोत निरोगी जे आपल्या मुलांचं हास्य आहे त्याच्याविषयी, त्यामुळे मुलांच्या ओरल हेल्थ विषयी. सो नक्कीच ते काहीतरी रिलेटेड आहे. तुम्ही प्लीज एक्सप्लेन करा. राईट. सो सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे असं आहे की नॉर्मली लोक लहान मुलांना सर्दी, खोकला, ताप झाला तर हल्ली कुणाकडे जातात? पेडियाट्रिशियन कडे. जनरल प्रॅक्टिशनर कडे जाण्यापेक्षा दे प्रिफर गोइंग टू अ पेडियाट्रिशियन. Absolutely. In the same way, pediatric dentistry is a specialized branch where we do 3 years of masters after the completion of our graduation, that is BDS. आणि ते कसं वेगळं आहे तर बेसिकली डेंटिस्ट्री ॲज सच बेसिक फंडेज, बेसिक प्रिन्सिपल्स आर स्टील सेम, बट what we learn extra is how to manage a child, how to do a behavior management, how to do a child, how to tackle a child, how to make them comfortable first, and then do the treatment. Treatment comes Correct. as a second part. First part is to convince child to sit in that chair, which normally all are afraid of. Very true. I think I'm still afraid of going to the dentist because everyone has that fear whether there is that procedure is going to be very painful. तर मी विचार करू शकते की लहान मुलांना एखादं इंजेक्शन किंवा नुसतं डॉक्टरकडे जायचं म्हटलं तरी सुद्धा त्यांचं बोकाड पसरलेलं असतं. सो त्याच्यामध्ये डेफिनेटली हे स्किलफुल असणार आहे. त्यांच्या सायकोलॉजीला समजून आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती तुम्ही जी काही ट्रीटमेंट आहे ती तुम्ही देणार आहात. डॉक्टर, मला एकाने एक प्रश्न विचारला होता कालच की माझ्या लहान मुलाला म्हणजे सगळ्यात पहिल्यांदी की त्या पेडियाट्रिक डेंटिस्टकडे व्हिजिट कधी असावी, म्हणजे कधी आपण पहिल्यांदी तुम्हाला दाखवायला नेणार आहोत, त्याची डेंटल जी काही ग्रोथ आहे ती दाखवायला. ओके. सो नॉर्मली आम्ही सांगतो की 6 महिन्यापासून फ्रॉम 6 months to 1 year of the age, around that time, or you can say roughly at the time of a birthday, first birthday of a child, you should take the child to the pediatric dentist. नॉर्मली फर्स्ट पहिला वाढदिवस जेव्हा असतो त्याच्या अराउंड तुम्ही पेडियाट्रिक डेंटिस्टला व्हिजिट केलं पाहिजे, मुलाला प्रॉब्लेम असो किंवा नसो. कारण आम्ही थोडंसं त्यांना गायडन्स करतो की पुढे आता कसं होणार आहे, टीथिंग असतं, दात येणार असतात, त्याच्यामुळे थोडंफार गायडन्स होतं. दात तरी कसे क्लीन करायचे त्या वयात ते शिकवलं जातं. त्याच्यामुळे नॉर्मली बाय फर्स्ट बर्थडे आय शुड से की यू शुड सी अ पेडियाट्रिक डेंटिस्ट फॉर द फर्स्ट टाइम. ओके. दॅट मीन्स ऍक्च्युली दॅट आय थिंक विनिंग ऑफ प्रोसेस पण जेव्हा चालू होते, म्हणजे जेव्हा ब्रेस्ट फीडिंग नंतर किंवा वेन द टीथिंग प्रोसेस, बऱ्याच बायकांना किंवा बऱ्याच पेरेंट्सना हा प्रश्न पडलेला असतो. दे हॅव लॉट ऑफ क्वेश्चन्स रिलेटेड टू वेन देअर किड विल स्टार्ट or infant would start teething. So it differs according to the gender, or how it is? The growth differs on what basis? No, see, it is like normally it is a range. Okay, when we say की नॉर्मली पहिले दात बाळाला पहिले दात कधी येतात तर साधारण 6 महिन्यापासून 8-9 महिन्यापर्यंत. सो इट इज अ रेंज. सो 6 महिन्यातच आले पाहिजेत असं काही नाही, थोडंफार पुढे पाठी होतं. बट पहिल्यांदी आपले इन्सायझर्स, द लोअर फ्रंट टीथ, दे कम व्हेरी फर्स्ट at the age of 6 months to 8 to 9 months. ओके. वाव, इट्स अ व्हेरी गुड इन्फॉर्मेशन, बिकॉज सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की ही प्रोसेस थोडीफार इकडे तिकडे होऊ शकते. त्यामुळे प्लीज डोंट पॅनिक अँड डेफिनेटली यू हॅव टू व्हिजिट pediatric dentist. I would say, doctor, before even the infant would go 6 months, I think parents should visit you so that they can get this information well in advance. Yes. Right? I will tell you one more tip. Okay, normally what we say is before even you do a family planning, the mother specifically should get her any dental treatment done
बिकॉज प्रेग्नन्सी मध्ये काय होतं, प्रेग्नन्सी मध्ये हॉर्मोनल चेंजेस खूप होतात. करेक्ट. सो बिकॉज ऑफ दोज हॉर्मोनल चेंजेस जी प्रेग्नंट मदर असते त्यांना थोडंसं हिडीला सूज येणं किंवा अचानक दात दुखायला लागणं, ऍब्सेस फॉर्म होणं, असा त्रास होऊ शकतो. किंवा म्हणजे हॉर्मोनल नॉर्मलीच इम्बॅलन्समुळे सुद्धा हिरड्यांना सूज येणं हा किंवा दात येस होऊ येस येस होऊ शकतं. ओके. सेकंड, समजा फॉर एक्झाम्पल कोणत्या तरी एका आईचा दात किडलेला आहे आणि ती प्रेग्नंट आहे आणि समजा तो कितव्या, चौथ्या, तिसऱ्या महिन्यात दुखायला लागला, तर वी डोंट हॅव फ्री हँड टू डू अ ट्रीटमेंट ऑफ अ प्रेग्नंट वुमन. मग काही ट्रीटमेंट्स रिस्ट्रिक्टेड असतात किंवा आम्ही नॉर्मली सेकंड ट्रायमिस्टर म्हणजे 4th, 5th and 6th month मध्ये we consider that as a safest period in case if we have to do a treatment. फर्स्ट आणि थर्ड ट्रायमिस्टर मध्ये आम्ही नॉर्मली अवॉइड करतो. सो इट इज ऑलवेज बेटर की डू युअर डेंटल ट्रीटमेंट्स बिफोर द फॅमिली प्लॅनिंग, कारण आपण अँटीबायोटिक्स, पेन किलर्स पण जास्त देऊ शकत नाही. ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे जसं तुम्ही गायनॅकला व्हिजिट करताय त्याचप्रमाणे तुम्हाला एका डेंटिस्टला सुद्धा व्हिजिट करणं. ओव्हरऑल तुमची हेल्थ यामध्ये आय थिंक सो ओरल हेल्थ ही खूप निग्लेक्ट केली जाते आणि त्याच्यानंतर मला वाटतं डॉक्टरांकडे मग कंप्लेंट केली जाते की डेंटिस्ट्री म्हणजे डेंटिस्टकडे जायचं म्हणजे खूप पैसा ओतावा लागतो. याबद्दल डॉक्टर तुमचं काय म्हणणं आहे? कारण त्यांना वाटतं हे खूप एक्सपेन्सिव्ह ट्रीटमेंट आहे, जोपर्यंत माझा दात किडलेला नाही किंवा दुखत नाही तोपर्यंत कशाला उगाच डॉक्टर, असा त्यांचा काहीतरी समज आहे. त्याबद्दल तुम्ही प्लीज सांगा. See, mouth is like an entry to your body. Correct. If the entrance of your body is having problem, it will be a problem all over your body. So it has to have a healthy mouth. The one has to have a healthy mouth. आणि तुम्ही जे म्हणालात की डेंटल ट्रीटमेंट खर्चिक आहे, हे अगदी बरोबर आहे की डेंटल ट्रीटमेंट खर्चिक आहे, पण ती डेंटल ट्रीटमेंट लागायच्या आधीच आपण डेंटिस्ट कडे गेलो. What I would say is dental treatment is not expensive, but negligence is expensive. Absolutely, I think so. Yes. So I agree with you. So normally, if you keep visiting your dentist or for your children a pediatric dentist every 6 months, what we could do is we can catch the problem much earlier than the kid or the parents. त्याच्यामुळे काय होईल की नॉर्मल फिलिंग करून किंवा छोटंसं क्लिनिंग करून प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. त्याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट मुलाला जर डिस्कम्फर्ट होणार आहे किंवा पेन होणार आहे ते अवॉइड होईल, मुलाची शाळा बुडणार नाही आणि ऍट द लास्ट ऑफकोर्स पैसे. हो, हा सगळ्यात मोठा महत्वाचा पॉइंट असू शकतो डॉक्टर. मला ह्याच्यावरून असं म्हणावं वाटतंय की आहार तज्ञ म्हणून ऍज बिंग अ न्यूट्रिशनिस्ट आय फील दॅट वी ऑलवेज से दॅट इट स्टार्ट्स विथ युअर माउथ. हाऊ मच दॅट यू कन्झ्युम will be very important to note, wherein you will gain excess fats or no. That means we always keep saying that chew your food for 32 times. So to chew your food, you need to have a very healthy teeth so that you can chew your food and then it digests very well. आणि नॉर्मल टेंडन्सी अशी असते ना सध्या आपल्यामध्ये की जोपर्यंत दात दुखत नाही तोपर्यंत नो वन सीज द डेंटिस्ट. दॅट इज व्हेरी स्ट्रॉंग. आय वुड really push everyone, you don't decide whether you require a dental treatment or you don't require a dental treatment. Let your dentist or the pediatric dentist decide whether you require it or not. So if you keep visiting every 6 months, such problems, such expenses will be definitely avoided. Correct. Very true. Doctor, माझा नेक्स्ट क्वेश्चन येतोय. साधारणतः मिल्क टीथ हे फर्स्ट कधी येतात, कधी यायला सुरुवात होते? आणि those milk teeth also you must have seen, in fact I've been seeing that almost all the kids eat lot of chocolates and that's why they do decay. There are a lot of cavities which are produced. Can you give a little detailed information about it, that why that decay occurs and how can we prevent that decay? So that nobody will end up like not eating chocolates at all. त्यामुळे तुमचं त्याच्यावरती डेफिनेटली आम्हाला एक इन्फॉर्मेटिव्ह आन्सर आवडेल. Okay. So basically, yes, I totally agree. How much is the decay we see in children these days is much more than our time also. आपण पण खूप कमी डेंटिस्ट कडे गेलोय आपल्या लहानपणी.
हो, But right now, नक्कीच. but right now, if you see, most of the children have some or other decay. That is हम्म, mainly because of the easy availability of sweets, chocolates, chips to them. हम्म. So chocolate per se is no more a special event. आपल्या लहानपणी जेव्हा आपल्याला चॉकलेट मिळायचं तेव्हा it would be a special event. It was Yes, not very it right. was not easily available. You have to earn that chocolate basically. We had to Yes, really earn that chocolate. It was not yes. easily available की कपाट उघडलं आणि चॉकलेट आलं किंवा फ्रीज उघडलं आणि चॉकलेट मिळालं. It was not like that. So it had a real importance to that chocolate thing. पण आता if you see one more पेरेंट्स हे नीट ऐकायचंय पेरेंट्सनी ते का अवेलेबल आहे घरी हे असं so डेंटिस्ट म्हणतायत. yes, one more example is ki for the birthday of your child. Normally, when we were small, we used to distribute pencils, sharpeners, erasers. But right करेक्ट. now, what children distribute? Cake, chocolates, you know. So basically, the trend of eating fast food has increased a lot, and that is also one of the reasons we see much more decay in present children than previously in a previous generation. Okay, आणि then what you ask की आपण ते कसं टॅकल करायचं, एक्झॅक्टली. right? So yes, the milk teeth, basically milk teeth normally 6 महिन्यापासून येतात. They are there in your mouth till 6 years of age. 6व्या वर्षानंतर फ्रॉम 6 months to 6 years फक्त मिल्क टीथ असतात तुमच्या तोंडामध्ये. From करेक्ट. 6 years onwards till 13 years of age, to 13 to 15 years of age, हळूहळू दुधाचे दात पडायची प्रक्रिया स्टार्ट होते and the permanent teeth starts coming. And from 14 years onward तुमच्या तोंडामध्ये परमनंट डेंटिशन किंवा परमनंट टीथ असतात. समजा दुधाचे दात किडले तर त्याची ट्रीटमेंट करायची का? इज दॅट युअर क्वेश्चन? येस, आय मीन बऱ्याच जणांना असं वाटतं की आता ते मिल्क टीथ आहेत ते कधीतरी पडणार आहेत, मग माझ्या लहान मुलाला मी का त्यांना असं वाटतं की दात काढून टाकतील, मग त्यांना खूप दुखेल, त्यांना त्रास होईल आणि मुलंही जाण्यासाठी तयार नसतात दुखत असला तरी सुद्धा. पेरेंट्सना वाटतं ते एकदाच तसेही पडून जाणार आहेत आणि मग आपल्याला पक्के दात येणार आहेत आपले, सो मग कशासाठी? प्लीज त्यांना गाईड करा या बाबतीत. Right. So basically milk teeth, it is like a foundation for your permanent house, for your permanent teeth. If the foundation is a problem, you will definitely see a problem in your permanent teeth. Okay? And there is a specific time for each milk tooth. प्रत्येक दुधाचा दात पडायची एक स्पेसिफिक वेळ असते. Okay? Till that time, that tooth has to be in your mouth. फॉर एक्झाम्पल समोरचे दात 6 ते 7व्या वर्षी पडतात दुधाच्या दाढा ज्या असतात दुधाच्या दाढा त्या नॉर्मली 10 ते 12 वर्षामध्ये पडतात. तोपर्यंत मुलाचं वाढतं वय असतं, त्याच्यामुळे त्याच्या खाण्यावर अफेक्ट झालं तर त्याच्या लॉंग टर्म मध्ये त्याच्या ग्रोथवर अफेक्ट होणार आहे. ओके. right? So whatever treatment is required needs to be done. You cannot ignore just because it is a milk tooth. Okay? व्हेरी वेल सेड डॉक्टर. कारण आय थिंक हे बरेच जण करत आलेत आणि काही जणांचे मुलांचे दात फलत असतात आणि ते त्याला जास्त ते इरिटेशन थोडंफार त्यांना होत असतं, थोडंफार पेन असतं, थोडंफार पटकन पडून जातो दात आणि त्याच्यानंतर नक्की काय करावं, त्याची कशी काळजी घ्यावी हे माहिती नसतं. इनफॅक्ट मी बऱ्याच मुलांचे दात क्रुकेट बघितले, ते एका लाईनीतच येतात असं नाहीये. मग त्याकरता आपण काय करावं, म्हणजे ते मिल्क टीथ क्रुकेट असतील तर चालू शकेल का, की त्याच्यासाठी सुद्धा काही ट्रीटमेंट द्यावी लागते? मग पक्के दात ही क्रुकेडच येतात का किंवा काय आहे त्याच्यावरचं? ओके, सो नॉर्मली मिल्क टीथ जेव्हा क्रुकेड असतात, ओके, तेव्हा ऍज सच यू डोंट रिअली रिक्वायर अ ट्रीटमेंट. They need to be healthy. You are not really seeing the aesthetic part right now at the age of 3 years, 4 years, 5 years. Healthy teeth जास्त important आहे. आणि if you get by chance, if you get a crooked milk teeth, does not mean that you will also get permanent teeth crooked. It is not related. Okay, so it is always better if you have a healthy teeth for this young age.
हम्म. मग तुमचं हे म्हणणं आहे का की हे जे काही ग्रोथ आहे ती व्यवस्थित व्हावी, कारण डेफिनेटली आज तुम्ही खूप करेक्ट मित्रांनो, माय ऑल द फॉलोअर्स अँड whoever are watching this, I just want to again remind you that please ask all your queries in the comment section, and also if you can't see it now, the record will be available. So to summarize this, I want to make it a point that your milk teeth are going to be the foundation for your strong teeth. So make sure that you have to go to the dentist. Do not delay that process. डॉक्टर मला तुम्ही सांगा, मग हे जे काही मिल्क टीथ जे प्रोसेस असतात त्यावेळेला लहान मुलांना बरेचदा कॅल्शियमच्या टॅबलेट्स किंवा काही सजेस्ट केल्या जातात, तर तुम्ही त्या सजेस्ट करता का? कारण प्रत्येक वेळेला मला असं वाटतं की फूडच्या थ्रू, म्हणजे तुमच्या ज्या काही खाण्याच्या थ्रू, यू नीड टू ईट हेल्दी फूड. दॅट्स फर्स्ट थिंग. And everything, all those vitamins and minerals has to go from your diet. You cannot just pop in the pill and then you say that my kid doesn't like to eat all the fruits and vegetables किंवा काही. तर मग तुमच्या ह्याच्यावरती काय उत्तर असेल? Absolutely, even I agree on that. That is just a mere shortcut. Okay, parents has to have some put some efforts so that child will have all those essential vitamins through the natural food only and not through the tablets. Okay, and basically, so if you are eating leafy vegetables, good fruits, you are getting all the vitamins and essential minerals through that food. So then you don't need to have anything extra like pills, calcium pills and all. Okay, that तुम्ही एक्स्ट्रा कॅल्शियम घेऊन किंवा एक्स्ट्रा कॅल्शियम पिल्स घेऊन तुमचे दात जास्त चांगले होत नाहीत. जेवढं दाताला हवं असतं तेवढं कॅल्शियम it takes from the body if ample calcium is available in the body. So in general, I personally don't prescribe any calcium tablets to any children unless त्यांचा पेडियाट्रिशियन ने सांगितलं की त्याला खरंच त्याची डेफिशियन्सी आहे. Then let pediatrician ओव्हरऑल ग्रोथ साठी त्याला हवं असेल. yes, then let pediatrician prescribe the calcium. I will not prescribe calcium because calcium ला माहिती नाहीये की फक्त दातांना जाऊन तुम्ही हेल्प करा. It will act all over the body. ऑल ओव्हर द ग्रोथ. या, सो सगळे जे माइलस्टोन्स आहेत तुमचे ते अचीव्ह होण्याकरता तुम्हाला आहार हा चांगला घेणं आवश्यक आहे. डॉक्टर मला तुम्ही सांगा, लहान मुलांमध्ये सुद्धा रूट कॅनल करावं लागतं का? म्हणजे काही पेरेंट्स तरी सुद्धा असतील की त्यांनी तुमच्याकडे जाणं टाळलं आणि तो डीके इतका खोलवर गेला, इतका डीप गेला की त्यांना रूट कॅनल करायला लागलं. तर त्यांना एक भीती मनात बसलेली असते की माझ्या मुलाला किती त्रास होईल, काही पेन खूप होईल का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती त्या डेंटिस्टकडे बसू शकतील का? तर आय थिंक त्यातच तुमचं स्किल आहे. तुमचा एखादा या दृष्टीने एक अनुभव आम्हाला शेअर करा. त्यामुळे कदाचित असं काही एक सिरियस क्लायंट तुमच्याकडे, जो एक सिरियस आपला जो पेशंट आहे, छोटा आपला लहानगा पेशंट आहे, तो तुमच्याकडे आलाय आणि तुम्ही त्याला कसं हँडल केलंय हे आम्हाला जरा एक्सप्लेन करा. खूप स्किलफुल वाटते मला ही गोष्ट. सो डेफिनेटली ऑल द व्ह्युअर्स आर व्हेरी इंटरेस्टेड टू लिसन टू दिस. Okay, so first of all, जेव्हा कोणी रूट कॅनल ऐकतं हा वर्ड, they get scared out of it की रूट कॅनल करायचंय. सो आणि there are few myths about root canal. रूट कॅनल जेव्हा आपण करतो तेव्हा आपण दात वाचवतो. We preserve that tooth. We don't remove the tooth when we are doing the root canal. So we are basically helping the child by preserving that tooth and making that tooth come to function again. मग त्याला जो दुखत असेल किंवा किडला असेल तर रूट कॅनल करून आपण फिलिंग करतो, जेणेकरून मुलाला परत चावायला काही खायला त्याचा पूर्णपणे फायदा होतो. सो वी आर एबल टू प्रिझर्व दॅट टूथ बाय डुईंग अ रूट कॅनल. ओके, सेकंड थिंग, नॉर्मल क्वेश्चन असा असतो खूपशा पेरेंट्सचा की वन्स यू डू रूट कॅनल, आतल्या दाताला काही त्रास होईल का किंवा आतल्या दाताचं पण नव तुम्ही काढणार का? सो बेसिकली वेन वी डू रूट कॅनल, आम्ही कोणतीही नव वगैरे अशी स्पेसिफिकली काढत नाही. इट इज जस्ट फॉर युअर अंडरस्टँडिंग. डॉक्टर्स आहे की आपण नव कापणार आहोत किंवा नस कापणार आहोत. सो इट इज नॉट लाईक दॅट एक्झॅक्टली. इट इज जस्ट अ थर्ड लेअर ऑफ द टूथ विच इज अ लिव्हिंग पार्ट ऑफ द टूथ. त्याच्यामध्ये इन्फेक्शन झालेलं असतं, जे आपण क्लीन करून त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक औषध टाकतो त्या दुधाच्या दातामध्ये. दॅट इज अ रूट कॅनल फॉर द मिल्क टूथ. आणि ते स्पेसिफिक औषध इज सेपरेटली अवेलेबल फॉर द मिल्क टूथ, जेणेकरून तो दुधाचा दात ज्याचं रूट कॅनल झालंय तो दात पडायला किंवा त्याच्या खालून परमनंट दात यायला काहीही प्रॉब्लेम येत नाही. सो डुईंग अ रूट कॅनल इन अ मिल्क टूथ इज अ व्हेरी रुटीन प्रोसिजर. Okay, and if it's required, it has to be done. It cannot be
रिप्लेस्ड बाय जस्ट फिलिंग. खूपसे पेरेंट्स म्हणतात आपण नुसतं फिलिंग करून बघूया का. सो फक्त फिलिंगने ट्रीटमेंट होणार असेल तर देन आय विल नॉट टेल यू दॅट रूट कॅनल इज रिक्वायर्ड. देन आय विल डू अ फिलिंग इन दॅट टू. Correct. Correct. These two are ओके, different procedures for different reasons. So करेक्ट. सो बेसिकली let दाताचे 3 dentist follow that, or let dentist make the the right decision for you. Correct. Yes, doctor. या सो दाताचे बेसिकली 3 लेयर्स असतात. ऑल ऑफ यू नो दॅट फर्स्ट लेअर इज इनॅमल. ऑल ऑफ यू मस्ट हॅव हर्ड इट. अँड देन देर इज अ सेकंड लेअर अँड द थर्ड लेअर. सो जेव्हा दात जेव्हा किडतात तेव्हा जी कीड फर्स्ट किंवा सेकंड लेअर पर्यंतच लिमिटेड असते, तेव्हा वी जस्ट कॅन डू अ फिलिंग अँड द प्रॉब्लेम इज सॉल्व्ड. But when the decay or the kid reaches the third layer, that is a pulp, which is a living layer of the tooth, which gives you pain, तेव्हा मग रूट कॅनल करावं लागतं. Correct. Correct. सो आता सेकंड क्वेश्चन, Yeah, the experience. सेकंड क्वेश्चन असं विचारतात की खूप दुखणार आहे का माझ्या मुलाला. सो बेसिकली ऑलरेडी मुलगा किंवा मुलगी पेन मध्ये आलेलं असतं, कारण ती जी कीड असते ती तिसऱ्या लेअर पर्यंत पोहोचलेली असते. So there are different ways to tackle the pain. Okay, we normally don't start such invasive procedures किंवा जिकडे लोकल अनेस्थेशिया लागणार आहे किंवा दात काढावं लागणार आहे किंवा रूट कॅनल करावं लागणार आहे, हे सगळ्या गोष्टी आम्ही पहिल्या विजिट मध्ये मुलाच्या कधीच करत नाही. फर्स्ट विजिट इज नॉर्मल विजिट वेअर वी डू क्लिनिंग, वेअर वी इंट्रोड्यूस अवर चेअर, वी मेक अ रॅपो विथ द चिल्ड्रन, वी मेक देम मोर कम्फर्टेबल. बेसिकली रूट कॅनल करणं किंवा फिलिंग करणं ऑल आर व्हेरी डेलिकेट प्रोसिजर्स. सो इफ द चाइल्ड इज नॉट गोइंग टू बिहेव or cooperate properly, we cannot do that treatment. We need their cooperation. So first 1-2 visits are introductory visits to build up a rapport with the children. Mog third fourth visit la we give local anesthesia and do such more invasive procedures like root canal किंवा दात काढावा लागणार असेल तर ते, जेणेकरून it becomes a little more easy for the doctor as well as the children to accept that treatment. आणि मग इंजेक्शन, मेन प्रॉब्लेम काय, इंजेक्शन. करेक्ट. ओके, सो बेसिकली हा इंजेक्शन वर्ड आहे ना, तोच आम्ही वापरत नाही. सर्वात पहिलं म्हणजे काय होतं खूप वेळा पेरेंट्सचं, की मुलाला सांगतात तू अभ्यास कर नाही तर तुला इंजेक्शन देईन, तू काहीतरी काम कर नाही तर डॉक्टर तुला इंजेक्शन देतील. सो व्हॉट इज हॅपनिंग हिअर इज पेरेंट्स ऑलरेडी आर मेकिंग सम अननोन fear. See, I have medicines, I have the methods to tackle pain, but I cannot give you medicine for that fear which has been created already at home. व्हेरी वेल सेड. आय थिंक आपल्याला सगळ्यांनाच आणि एक क्लिअर तुमच्या ना तुमच्यासाठी. आता म्हणजे लहान मुलांचं मी ऐकते की बाहेर जाऊ नको, बाहेर भुवा आहे, यु नो, ही फिअर आपणच एक ऑफकोर्स आता हे आपल्याला व्यवस्थित चांगल्या रीतीने मुलांना समजवायला हवं आहे. आणि आय थिंक त्याची सुरुवात पेरेंट्स सुद्धा करायला हवी आहे. So parents should not use the word injection to get their other work done from the children. So when it is an actual time, जेव्हा मला खरंच इंजेक्शन वापरायचं आहे, ट्रीटमेंट करायचे, तुम्ही ऑलरेडी यू हॅव मेड माय वर्क मोर डिफिकल्ट बाय क्रिएटिंग द फिअर आउट ऑफ देम. राईट. आणि देन वी हॅव द टॉपिकल जेल लावतो आम्ही, किंवा अजून डिस्ट्रॅक्शन स्ट्रॅटेजीज वापरतो, जेणेकरून इंजेक्शन देताना त्यांना कमीत कमी कळतं. आणि नॉर्मली वी डोंट, आय पर्सनली डोंट यूज द वर्ड इंजेक्शन. आय show them that injection as a pichkari, and even after the end of the treatment they are not aware की मला इंजेक्शन दिलंय. they just know की माझ्या दाताला झोपवलंय आणि डॉक्टरनी पिचकारीने औषध मारलंय, बस. सो दॅट इंजेक्शन वर्ड किती छोटं आणि सिम्प्लिफाईड आहे, पण ते किती स्किलफुली त्यांना एक्सप्लेन करायला हवंय. So parents, please make sure that you bring your kids to the pediatric dentist. आणि आपल्याकडे ऑलरेडी डॉक्टर सुमेध करे आहेत. तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या प्लीज विचारा आणि तुमच्या पेडियाट्रिक डेंटिस्टकडे त्यांना आधीच घेऊन जा. बिफोर यू क्रिएट दिस फिअर, आय थिंक यू शुड ब्रिंग हिम अँड मेक हिम more, I think so, adjusting or accepting the situations where you will be going to this dentist so that you will have a healthy teeth lifelong. आय थिंक मी डॉक्टर कुठेतरी वाचनात माझं आलं होतं की असं जरुरी नाहीये की आपल्या वयानुसार आपले जे
दात आहेत ते पडायलाच हवे आहेत किंवा ते स्पॉइल व्हायलाच हवे. जर का आपण आयुष्यभर प्रत्येकालाच असे डेंटिस्टची गरज आहे आणि आयुष्यभर जर आपण ऍटलिस्ट 6 महिन्यातून एकदा तरी डेंटिस्टकडे जात राहिलो आपल्या ओरल हायजीननुसार, जशी आपल्याला आवश्यकता आहे त्यानुसार, तर आय थिंक आपण हे जे काही डिके आहे ते कुठच्याही एजला थांबवू शकतो. या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? Yes. See, every machine requires AMC, that is annual maintenance, right? ट्रू, You व्हेरी can ट्रू. so you know our mouth, our teeth are working throughout the day. When you are speaking, when you are chewing, even if you are करेक्ट, thinking, you are playing with your mouth, करेक्ट, for that matter, करेक्ट. right? तर तुम्ही So म्हणताय काही न करता सुद्धा हॉर्मोनल इम्बॅलन्सेस जर आपल्या गम्सना अफेक्ट करू शकतायत, तर yes, इट्स नॉट yes, रिलेटेड टू ओनली फूड. करेक्ट, yes, definitely no. It is multifactorial. करेक्ट. सो But ओव्हरऑल हेल्थ ही आपली इम्पॉर्टंट आहेच आणि त्या दृष्टीने yes, यू विल नीड अ मेंटेनन्स टू युअर होल बॉडी, दॅट मीन्स. करेक्ट. अँड yes, ओरल हेल्थ शुड नॉट बी निग्लेक्टेड. As doctor correctly said, the negligence is going to be very expensive. correct. So if you are going to visit a doctor every 6 months, it is going to be 100% useful for you. Okay, that will avoid discomfort, horrible pain, expensive treatments naturally, because you are going to see the doctor every 6 months. करेक्ट, करेक्ट डॉक्टर. आपण आता या प्रिव्हेन्शनच्या बाबतीत नक्कीच बोलत होतो. त्याचप्रमाणे जर आपल्याला रूट कॅनलची गरज पडली तरी सुद्धा तुम्ही स्किलफुली मुलांना कसं तयार करताय, ती गोष्ट ऍक्सेप्ट करायला कसं सांगताय, हेही आपण बघितलं. इनफॅक्ट आपण क्रिकेट टीप बद्दल सुद्धा तुम्ही काय करू शकताय त्याबद्दलही आपण थोडीशी कल्पना घेतली. बरीच मुलं ही ब्रश करायला कंटाळतात. तुम्ही प्लीज त्या बाबतीत सांगा, कारण इतक्या ऍडव्हर्टाइजमेंट आपल्याकडे आहेत आणि इतकी रेंज ऑफ ब्रशेस, रेंज ऑफ टूथपेस्ट अवेलेबल आहेत, त्यामुळे नक्की कुठची वापरावी आणि त्यामध्ये कुठचे कुठचे घटक असावेत ते आपल्या आहारातून नसून ते आपल्या टूथपेस्ट मध्ये सगळे असावेत का, आणि मग ते आपल्या एखाद्या स्पेसिफिक ब्रँडचे असावेत का. मला डेफिनेटली ऑथेंटिक आन्सर ह्याच्या बाबतीतलं तुमच्यापेक्षा आय थिंक कोणीच स्पेसिफिक पर्सन सांगू शकणार नाही. सो प्लीज डॉक्टर सुमेर. Okay, before I come for the brushing thing, आपण एकदा crooked teeth will end that topic. So basically Okay. जेव्हा crooked permanent teeth असतात तेव्हा normally people ask की कधी ब्रेसेस लावायच्या किंवा कधी ऑर्थो ट्रीटमेंट स्टार्ट करायची, ब्रेसेस कधी लावायच्या. सो नॉर्मली 2 प्रॉब्लेम असतात. एक तर दात वेडेवाकडे असतात किंवा मुलाचा जबडाच प्रॉब्लेम असतो, जबडाच्या ग्रोथ मध्ये प्रॉब्लेम असते. सो जेव्हा फक्त दात वेडेवाकडे असतात तेव्हा नॉर्मली आम्ही सांगतो 12-13 वर्षांनंतर जेव्हा परमनंट कॅनाइन्स म्हणजे परमनंट सुळे जेव्हा येतात त्याच्यानंतर आपण ब्रेसेसची किंवा ऑर्थो ट्रीटमेंट स्टार्ट करू शकतो. बट इफ देर इज अ प्रॉब्लेम इन अ जॉज, अप्पर जॉ और अ लोअर जॉ, then we have to start the treatment early by 6 years, 7 years, 8 years, when it is a growing age of the child. So we can modify that growth, or we can use that growing child's period to modify the growth and get a favorable profile for the child. Okay. Very nice. So I think the same thing applies for wisdom teeth also, if I'm not mistaken. Correct? Yes. Karan, I think that is also a very painful procedure later on. Right. So now coming to the very important part, that is brushing. Right. So there are two. First of all, a very basic thing. There is no alternative and there is no excuse to not to brush for children. Parents need to be very strict or very firm that there is no skipping or there is no not doing brushing. Okay, first of all, parents needs to be strict or parents needs to be firm on few things. One of it is doing brushing twice in a day minimum. Once in the morning, once before going to the bed. Okay. So त्याच्यामध्ये कोणताही शॉर्टकट वापरला जाऊ नये, दॅट इज अ फर्स्ट थिंग. ओके. त्याच्यानंतर कसं आहे की ब्रश कोणता वापरावा आणि कधीपासून ब्रश करावा बेसिकली.
ज्या दिवसापासून मुलाचा जन्म होतो आणि फिडिंग स्टार्ट होतं आपलं पहिल्यांदा, ब्रेस्ट फिडिंग होतं पहिल्यांदा, मग बॉटल फिडिंग होतं, राईट. सो बेसिकली फ्रॉम द फर्स्ट डे ऑफ हिज लाईफ, आफ्टर एव्हरी फिडिंग, आपण यू हॅव टू टेक अ सॉफ्ट मलमलचा क्लॉथ और कपडा, you have to dip it in a warm lukewarm water, and you are supposed to clean his gums, his tongue and his cheeks from inside. Even if the baby does not have teeth, you are supposed to clean his mouth after With every the feeding. plain water? Yes, with the plain water, lukewarm water. Okay. Okay. As soon as around 6 months to 8 months, when the baby gets his first teeth, you can switch from that malmalcha kapada to a nylon finger brush or silicone finger brush. It is easily available in the medical store. ज्याच्यामध्ये you are supposed to wear that brush on your index finger and you are supposed to brush with your finger. It is very easy. Correct. आणि मग साधारण 2-3 वर्षापासून, once the child becomes 2 years of age and onwards, you can switch on to a normal brush. So there are very good companies with recommended age for brushes. की हा brush 2 to 5 years साठी आहे, हा brush 6 years to 8 years साठी. So you can buy those brushes. About the toothpaste now, toothpaste. Doctor, before we come to the toothpaste, just want to ask where there is also soft, extra soft, or hard, and Yes. you know, different kind of bristles. So what should we say about it? Normally, everyone, be it a child or an adult, don't use hard bristle. You should either use ultra soft or soft. Okay. Correct. कारण नॉर्मली काय होतं, आपण ऍडल्ट्स मध्ये ब्रश करता आपण जोरात घासतो. इफ यू आर गोइंग टू यूज अ हार्ड ब्रिसल ब्रश, it is going to cause a mechanical wear of your teeth, and that will in turn return into the sensitivity problem. True. Okay, so use only soft or ultra soft brush. तुम्हाला वैष्णवी कालेकर विचारता आहेत की कॅन यू प्लीज शो डॉक्टर द प्रॉपर वे ऑफ ब्रशिंग द टीथ. सो बिफोर वी गो टू द टूथपेस्ट, आय थिंक वी विल फिनिश विथ द ब्रशिंग व्हॉटएव्हर क्वेरीज दॅट पीपल हॅव. Okay, so now as I said, I have already told you की बेबी साठी काय करावं. Now imagine the child, आता normally child from 2 years, okay, almost 6 to 7 years. I normally ask parents to do the brushing and not the child to do the brushing. कारण त्यांची अजून मोटर ऍक्टिव्हिटी पूर्णपणे डेव्हलप झालेली नसते. So though they don't have a proper grip, they cannot brush efficiently. So parents has to brush for them. Okay, I have got one brush for you, so I can show it on the model. Okay, how you are supposed to brush. Okay, you can. That would be okay. Okay. Can you see the dental arch? Yes. So you can divide the mouth into 3 parts. The front part, okay, the left side and the right side. Same goes for the lower teeth. Front part, left side and the right side. Okay, you are never supposed to brush with a horizontal strokes. That will cause a mechanical wear of the teeth. Okay, so for small children, circular strokes, it is easy to do and as well as effective. Okay, so do it here, do it here, do it in the front. Same for the upper and the lower teeth. Areas which are normally neglected are the back side. Yes. Yeah, are the back side of your front teeth. Normally we don't brush there. Okay, these are the lower teeth. These are the front teeth. So normally brush doesn't go like horizontally behind your front teeth. So make the brush vertical, and then you can brush like this. Same goes for your upper teeth. Make the brush vertical and then brush. Okay, so basically if you brush area wise, making 3 segments, it will be easy for you. Also, I would ask parents, when you are brushing, make sure the teeth which you are brushing are visible to you.
Basically, when you brush and when the child open their mouth, normally khalche daat, lower teeth are easily visible. Main problem is Correct. with the upper teeth, Upper teeth, because yes. those teeth are not so visible. The basically Hmm. upper back teeth. Hmm. Hmm. Then you should ask the child to look upwards and backwards. Hmm. Hmm. That helps you to have a better visibility, and in turn, it will definitely improve your Hmm. brushing technique and brushing efficiency. Hmm. आणि आय थिंक ही आपल्याला टेक्निक लहानपणापासूनच शिकवली गेली पाहिजे, तरच आपल्याला ती सवय हळूहळू लागेल. आणि आय थिंक आपण जसे जसे मोठे होऊ, जसं जसं अडॉलसन स्टेज किंवा जसे जशी मुलं मोठी होत जातील, तेव्हाही त्यांना ती टेक्निक जेव्हा शिकवली जाईल व्यवस्थित बसून, आय थिंक वी विल हॅव टू स्पेंड टाइम. And Correct, especially you can take them to the dentist also, so that correct, maybe if you can't be making child to kind of sit quietly and make sure that they will brush, because that most of the times they तिकडे definitely कंटाळा करतात. So I think pediatric dentist is going to be very important in this role. right. So it is like a giving good habits to the children. If you Hmm. are if you are showing a sincerity and seriousness about the brushing, child will eventually understand it is for his good or for her good, and they will also understand the importance of it. Okay, so normally 6 ते 7 वर्षापर्यंत I ask parents to do it. From Hmm. 7-8 years onward till 10 to Hmm. 11 years of age, I ask Hmm. parents to let your child do the brushing under your observation. And once they become 10 to 11 years of age, and once the parents are sure that they are Hmm. doing it properly, if you follow so much, children are by default going to do it properly at the age of 10-11. So once you're Correct. confident about that, then you can make them totally independent and they can do the brushing completely. Correct. Correct. So well explained, doctor. I think now we will definitely go on. There are a lot of few questions also I can see, but we will look at them later on. Doctor, please let's speak about toothpaste. Okay, so normally 2-3 वर्षापर्यंत we don't recommend any toothpaste to be used. It's not really required. You need to do a brushing properly. That is more important. A type of toothpaste and a type of toothbrush holds only 5% importance. Rest 95%, how frequently you are brushing, how nicely and cautiously and seriously you are brushing, that is more important. Okay, असं कोणती जादूची टूथपेस्ट नाहीये की ती टूथपेस्ट वापरली की दात किडणारच नाहीत, असं नाहीये. म्हणजे त्याची टूथपेस्टची काही स्पेशल रेसिपी तुमच्याकडे नाहीये ना डॉक्टर, की हा इन्ग्रेडियंट इतका घालावा, हा इन्ग्रेडियंट इतका घालावा आणि मग त्याच्यानंतर ही टूथपेस्ट बनवावी आणि ती लावल्यानंतर नाहीतर सगळे कदाचित नाहीतर सगळी चमक. जण तीच नाहीतर मग सगळी जण तीच टूथपेस्ट यूज करतील. ऍज अ सेड, इट्स देयर इज नो मॅजिक टूथपेस्ट की ती वापरली की दात किडणारच नाहीत. ओके, सो No recipe for the toothpaste, doctor. नो. सो नॉर्मली अवेलेबल ज्या 2 to 5 इयर्स साठी स्पेसिफिकली सेपरेट अवेलेबल टूथपेस्ट आहेत, 5 to 8 इयर्स साठी सेपरेटली अवेलेबल टूथपेस्ट आहेत, आणि मग अडल्ट साठी आहेत. बेसिकली फ्लोराईड एक घटक असतो टूथपेस्ट मध्ये. नॉर्मली किड टूथपेस्ट जे असतात की लहान मुलांच्या टूथपेस्ट असतात, त्याच्यामध्ये त्याचं प्रमाण 50% असतं कम्पेअर्ड टू द अडल्ट टूथपेस्ट. ओके, अँड इट ऑल्सो डिपेंड्स अपॉन द क्वांटिटी ऑफ द टूथपेस्ट यू टेक. करेक्ट. आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये दाखवतात की तुम्ही असा ब्रश घेता आणि पूर्ण अशी लेंथ भर तुम्ही टूथपेस्ट लावता. इट इज नॉट ऍट ऑल रेकमेंडेड. ओके, टिल द एज ऑफ 6 years, whatever toothpaste you will take is going to go in the stomach, not back to the basin. कारण त्यांना चूळ भरायला अजून शिकलेले नसतात, ते खूपसे गिळतात. करेक्ट. सो नॉर्मली व्हॉट वी रेकमेंड इज फ्रॉम 2 years to 6 years or to till the 5 years. आपलं टू टेल यू द एक्झाम्पल, आपल्या तांदूळाचं जे शीत असतं किंवा व्हेरी स्मॉल अमाउंट ऑफ टूथपेस्ट इज इनफ टू ब्रश. ओके, considering की Followers, are you listening? Only as a grain of rice, only that much minimal amount of toothpaste is required. yes, Okay, doctor, it was a very informative thing. from Alright. from 5 years onwards you can take a pea size वाटाणे एवढी टूथपेस्ट घ्यावी, and then you can increase little bit when you become an adult, that is post 10-12 years of age. That much toothpaste is enough. Enough.
All right. That was a great information. आणि Yes. अच्छा, वन मोर थिंग, पेरेंट्स नॉर्मली कंप्लेंट की आमची मुलं कटकट करतात ब्रश करताना, नीट करून देत नाहीत. व्हेरी Yes. कॉमनली आस्क क्वेश्चन की काय करू आम्ही. So basically motivation is very very much required. All the parents are supposed to brush twice in a day first. If parents are not brushing at night, how can you expect your child to brush at night? Because they exactly mimic you. They will Correct. follow all your steps. They Right. will definitely copy you. True. And then there is a motivation. Like there are different brushing charts which are available online. You can just make a print. Okay, it has a calendar of a month. So जेव्हा मुलं ब्रश करतात सकाळी आणि रात्री, तेव्हा तुम्ही त्या दिवसाला 2 टिक मार्क्स करू शकता, किंवा यू कॅन आस्क देम टू ड्रॉ द और कलर दोज स्टार्स फॉर ईच डे, आणि यू कॅन कन्वर्ट दॅट इनटू अ रिवॉर्ड सिस्टम. लाईक इफ यू दे डू अ प्रॉपर ब्रशिंग आणि ते पूर्ण वीकचे टिक मार्क्स झाले, at the end of the week you can give some gift, some motivation to them, so they will be happy in brushing regularly. It is never I think त्याच्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्हिटी स्प्रेड करायची आहे मुलांमध्ये, त्यांना Yes. मोटिवेट करायचं आहे, त्यांना इंजेक्शन साठी घाबरवायचं नाहीये. डोंट क्रिएट नाही. फिअर इन देम, क्रिएट Yes. पॉझिटिव्हिटी, गिव्ह देम सम रिवॉर्ड. Yes, doctor. Correct. All right, very well explained, doctor. We have a very interesting question. Lot of kids, they have thumb sucking habits, while going off to sleep or in general also. So what you want to say for that? ओके, सो बेसिकली थंब सकिंग, तुम्ही बघितलं असेल की लहान मुलांचे खूपसे फोटोज पण थंब सकिंग मध्ये असतात, खूप लहान हो. बाळांचे, बिकॉज इट इज द एरिया फ्रॉम वेअर दे गेट सॅटिस्फॅक्शन. इट इज ऑल्सो कॉल्ड एज ओरल रिफ्लेक्स और सकिंग रिफ्लेक्स. ओके, नॉर्मली लहान मुलाला जेव्हा ब्रेस्ट फिडिंगला आपण घेतो, म्हणजे आई जेव्हा ब्रेस्ट फिडिंगला घेते, तेव्हा ते कसे काय ऑटोमॅटिकली सक करायला शिकतात, आपण त्यांना शिकवत नाही. राईट, इट इज अ सकिंग रिफ्लेक्स. So normally it is present till 3 to 4 years of age. So if the child is sucking his thumb for till the age of 3 to 4 years, we don't consider it as a problem. It is a normal phenomenon. Okay, जेव्हा लहान मुलं 3-4 वर्षानंतर when they get engaged to the other things like playing, okay, talking, watching, मग ते हळूहळू विसरतात, आणि normally by age of 4 years normally ती सवय सुटते. फक्त काही काही मुलांची ती सवय इट गेट्स प्रोलॉंग बियॉन्ड एज 4 और बियॉन्ड 4 year ऑफ एज. मग 5व्या 6व्या वर्षी पण मुलं थंब सकिंग करतात. देन दॅट रिक्वायर्स अ अटेन्शन ऑफ अ पेडियाट्रिक डेंटिस्ट, बिकॉज इट हॅज गॉट सम इमोशनल कनेक्ट और स्ट्रेस कनेक्ट टू दॅट. सो यू नीड टू ब्रेक दॅट हॅबिट. कारण समजा आपण ती हॅबिट ब्रेक नाही केली तर 7व्या वर्षापासून 6व्या वर्षापासून परमनंट दात येतात, आणि बिकॉज ऑफ दॅट थंब सकिंग तुमचे दात पुढे येतात आणि अजून भरपूर प्रॉब्लेम्स स्टार्ट होतात. ओके, सो वी नीड 3 वर्षापर्यंत आपण असं पकडूया की थंब सकिंग ऍक्शन कॅन बी एज अ ओरल रिफ्लेक्स अँड इट इज ओके. येस, But later on this 3 to 4 habit years. has Correct. 3 to 4. Yes, doctor. ओके, आणि मग नंतर if it prolongs beyond that age, around 6 years, 7 years, 8 years, then we do some treatment. That also treatment for that thumb sucking happens in phases. First we start with the counseling. Okay, counseling of the parents, counseling of the child, again positive motivation to the child. Okay, then comes the reminder therapy. Okay, मग काही काही जण अंगठ्याला बँडेज लावायला सांगतात, किंवा काहीतरी अंगठ्याला कव्हर करायला सांगतात, किंवा काहीतरी केमिकल लावायला सांगतात. एक फेमाइट नावाचं केमिकल येतं, मेडिकल मध्ये अवेलेबल असतं. इट्स व्हेरी बिटर बेसिकली. बट आय टेल यू, इफ द हॅबिट प्रोलॉंग्स बियॉन्ड 6-7 years of age, they start loving that bitter femite also. Oh, okay. So I think pediatric dentist is going to be the playing major role in this instead Then of just in that, remedy. मग त्याच्यानंतर we have to apply or we have to give some appliance in the mouth. जेणेकरून जेव्हा मुलगा अंगठा घालतो तोंडात, he is not able to suck it properly because of that appliance which is being present in the mouth. And
it has to be kept for 3 months to 6 months आणि मग इव्हॅल्युएट अँड त्याच्यामुळे मग ती हॅबिट ब्रेक होते बेसिकली. सो वी हॅव अ स्टेजेस ऑफ ट्रीटमेंट or stages of treatment to treat thumb sucking or such All right. habits. So I think not only related to, you are not supposed to go to the pediatric dentist only when the problem is worsened, or I used to believe that pediatric dentist is required only when there is decay or when there is any kind of problem. But you are also required in the areas wherein there is emotional connect and the oral health. So there are some kind of habits that you need to build, simply as brushing the teeth to the sucking action. So all these things also can be cured or can be treated with the help of pediatric dentist. So well explained, doctor. And that will be 100% useful when you are going to visit your pediatric dentist every 6 months. So Correct. again, you are understanding the problem will not prolong till 7 years of age. A pediatric dentist will naturally tell you that no, now these habits needs to be stopped or we need to intervene. Correct. Absolutely. Doctor, we have a lot of questions coming. We will first take Mihika Gokhale. She is asking, hello doctor, do you treat children with CP or autism or spectrum disorders or any other brain related disorders? Yes. It's a very good question. Basically, only the pediatric dentist will treat mentally challenged or medically compromised patients. Okay. Still, the treatment remains same. Only the approach sometimes changes. Like if you consider any medically compromised or mentally challenged kid, which cannot cooperate because of the condition in a normal clinic, then we treat those children under general anesthesia, that is in the operation theater in the hospital setup. Okay. Normally, if the child is normal, we don't have to take him under general anesthesia normally for 95% of the children, because you have to do a behavior management, talking, and manipulating their behavior and making them cooperative in the dental clinic. But only 5% sometimes do require a general anesthesia, as well as these patients which are medically compromised or mentally challenged, where you cannot gain their cooperation, then you will have to take them for such patient. We do take the consent of the pediatrician first, and then we treat them. Okay, very well explained. Doctor, we have another question. Pratna Sheth, she is asking, what is dead tooth and can it be found in the age of 4 to 6? Okay, very good question. Basically, dead tooth means what? लहान मुलं असतात, ती खेळतात, मस्ती करतात, ते पडतात. And because of that, there is a trauma to the front teeth. So normally, sometimes you see that the specific one tooth turning black or turning dark. So what is happening is, कारण दाताला मार लागतो, त्याच्यामुळे तो दात जो असतो, that tooth turns black, it becomes dead. Okay. So yes, it is possible. It happens due to basically trauma. Okay. And sometimes due to a severe decay also. And then according to the age, whether it's a milk tooth. Now, when you say 4 to 6 years, I am supposing it's a milk tooth because 7व्या वर्षानंतर समोरचे दात येतात. So 4 to 6 years is still a period for the milk teeth. So be it a milk tooth or the permanent tooth, even the dead tooth will require a treatment. Okay. If it's a permanent tooth, it will definitely require a root canal treatment or similar treatment. If it's a milk tooth, if the child's age is 4 years of age, it will require a root canal treatment. But if the child's age is 7 years and if he is having a milk tooth which is dead, then we might not do a root canal because it is the time for that tooth to fall off. मग त्याच्यामुळे मग आम्ही तेव्हा कदाचित तो दात काढायचा ओपिनियन देऊ than to save, because it is the time for that specific tooth to fall off. Correct. So I think doctor has given us lot of information. Doctor, आपण एक last question आता घेणार आहोत आणि त्याच्यानंतर
डेफिनेटली सगळ्या फॉलोअर्सना, माझ्या सगळ्या नातेवाईकांना, मित्रांना, जे कोणी आता हे सेशन बघत आहेत किंवा जे आता मिस करून सुद्धा त्यांना नंतर हे रेकॉर्ड डेफिनेटली ऐकण्यामध्ये इंटरेस्ट आहे, त्यांनी डॉक्टर तुम्ही त्यांच्यासाठी प्लीज तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे कॉमेंट सेक्शन मध्ये प्लीज नमूद करा. मी डेफिनेटली ज्यांना ज्यांना ते प्रश्न आहेत त्यांचे व्हॉट्सअपवरती सुद्धा प्रश्न आले डेफिनेटली मी त्यांना फॉरवर्ड करू शकेन आणि आपले व्ह्युअर्स सुद्धा तो कॉमेंट सेक्शन मध्ये तो जो काही संपर्क आहे तो त्याच्यावरती संपर्क करू शकतील त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती. आणि डॉक्टर लास्ट क्वेश्चन असा आहे की आय ब्रेस्ट फीड माय चाइल्ड ॲट मिड ऑफ द नाईट. So at that time also, how do I clean his mouth? I think डॉक्टर तुम्ही आधी सांगितलेलं आहे पण परत एकदा प्लीज यांच्यासाठी प्लीज तुम्ही एकदा एक्सप्लेन करावं. After every feeding, okay, considering it's a baby, first of all, you are not supposed to feed after 1 year, 1.5 years, okay? So till that time, basically, you do a breastfeeding. So even after breastfeeding the child, you are supposed to clean his mouth with a normal, apla soft malmalcha cloth, okay, and a lukewarm water, and you are supposed to clean their gums, their cheeks, and their tongue after every feeding. So nothing will stay in the mouth, and it will not cause a further problem. ओके डॉक्टर, ह्याच्यावरच मला अजून ह्याच्यावरती इलॅबोरेटिव्ह थोडं ऐकायला आवडेल. टीजिंग प्रोसेसच्या वेळेला काही मुलांना डेफिनेटली थोडंसं एक पेज असते ती, त्यामुळे काही मुलांना थोडासा ताप येतो किंवा काही थोडीशी चिडचिडी होतात, काही बिहेवियरल चेंजेस होतात, त्यांना कसं हँडल करावं या बाबतीत थोडंसं आम्हाला पटकन प्लीज नमूद करा. आणि डेफिनेटली अजून डिटेल तुमची जी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल, जरी तुम्ही लॉकडाऊन पिरियडमुळे डॉक्टरांपर्यंत पोहोचू शकत नसला तरी सुद्धा आम्ही डॉक्टरांना तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत, त्यामुळे डॉक्टरांना नक्की संपर्क करा. आणि ऑल्सो यू कॅन सेंड युअर क्वेरीज ऑन माय कॉन्टॅक्ट नंबर दॅट इज 9870440098. यू कॅन ईमेल इट टू मी ऑन revivalnutrispirit@gmail.com. प्लीज डॉक्टर तुम्ही ह्या बिहेवियरल पॅटर्न बद्दल कसं हँडल करावं ते सांगा. सो बेसिकली जेव्हा टीदिंग होतं, जेव्हा दात यायला लागतात तेव्हा थोडेसे मुलं क्रँकी असतात, ओके. तेव्हा त्यांना बेसिकली काहीतरी दाताला दात बेसिकली शिवशिवतात. दे वुड वॉन्ट समथिंग टू बाईट अपॉन. त्याच्यासाठी बेसिकली टीदर अवेलेबल असतात विच यू गेट इन अ मेडिकल शॉप. देन यू शुड गिव्ह दोज टीदर फॉर द चिल्ड्रन so they can bite upon that teether. You have to make sure that you are keeping that teether clean. नॉर्मली लूज मोशन्स किंवा ताप येणं हे कशामुळे होतं की ते चावायची जी टेंडन्सी असते की काही मिळालं की उचलून चावा, त्याच्यामुळे मग ते जमिनीवर पडलेलं उचलतात, ते तोंडात घालतात, त्याच्यामुळे मग ते लूज मोशन होणं किंवा त्याच्यामुळे इन्फेक्शन होऊन ताप येणं अशा गोष्टी होतात आणि मग ते क्रँकी होतात. आणि इट इज जस्ट अ ट्रान्झिशन पिरियड ऑफ 1 day or 2 day. जेव्हा तो दात येत असतात तेव्हा ते थोडेसे क्रँकी असतात. अगदीच खूप क्रँकी असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने यू कॅन गिव्ह अ very mild painkiller also, or you can apply some gel also, okay, in case if it's really required. Normally तुम्ही तो टीदर वापरला तर most of the problem is solved. Okay. Thank you so much, Doctor. तुम्ही इथे आलात. I really want to thank you, and it was a great effort. I think it was a very, very informative session. I'm already getting a lot of comments from people. You have Sharad Bagur who is saying that very well explained, very informative, very excellent. Kanchan Vipat who has said it's very informative. Vardhan Abor who has said it's very informative. There are a lot of people who are mentioning that it is really very well explained. Audio-visual explanation always works. Yes, doctor, please. Do we have 2 minutes more time? Yes, doctor, please. Definitely. Yeah. We would like to hear from you. Yeah, because we have missed one topic, that is preventive treatment, or how you will be able to prevent the dental decay किंवा दात किडणं कसं आपण वाचवू शकतो. Yes, doctor, please, definitely. Okay. That would be most important, I think so, section to be covered. Yes. So basically there are 2 aspects to it. One is home prevention. ज्याच्यामध्ये तुम्ही ब्रशिंग नीट रेग्युलरली करा, शुगर एक्सपोजर कमीत कमी ठेवा. नॉर्मली आम्ही बीट, चॉकलेट, बिस्किट्स, केक्स हे कमीत कमी आणि कंट्रोल ठेवा. Okay, normally I tell all my patients to maintain a sweet Sunday concept. Like the children will have chocolate every Sunday only. So you have to make a chocolate bank.
आठवड्याभरात जी कोणती चॉकलेट मिळतील ती सगळी सेव्ह करा and you can have them on every Sunday provided they are going to brush after that. Okay, and it can also be given as a reward. As I said की brushing तुम्ही नीट केलं वीकभर तर तुम्हाला at the end of the week you will get some reward, so that can also be one of the form of rewards. Correct. So हे झालं home prevention. Is there anything which is available at the clinic? Yes, it is available. So professionally there are two treatments available. One is we apply something which is called as fluoride application. Okay, that we do from the age of 3 years of age for every 6 months till the child turns 14 to 15 years of age, जोपर्यंत ते permanent सगळे जात येत नाही तोपर्यंत. So from 3 years to 15 years, every 6 months we do a topical fluoride application. So basically आम्ही एक आवरण लावतो फ्लोराईडचं, जेणेकरून दाताचा जो बाहेरचा सरफेस असतो, इनॅमलचा बाहेरचा आउटर सरफेस, that becomes more stronger and more resistant to the decay. Correct. And there is one more treatment. It is called as sealants. So basically आपल्या ज्या दाढा ज्या असतात त्या काही वरनं फ्लॅट नसतात, त्याच्यावर भेगा असतात. Correct. समजा कोणत्याही मुलाने चॉकलेट खाल्लं आणि if you ask that kid to rinse his mouth and if you check his mouth, सगळा दात साफ झालेला असतो पण वरती स्टील यू कॅन सी दोज ब्राऊन लाईन्स. Correct. कारण त्या भेगांमध्ये ते अडकलेलं असतं. So what we do, कीड लागायच्या, it is a preventive treatment. So what we do is we have got one liquid cement specially made for this thing. We made that cement flow into those fissures or भेगा आणि त्यांना आम्ही सील करून टाकतो, जेणेकरून त्या भेगांमध्ये खाणं अडकत नाही आणि दात किडत नाही. So there are two treatments which are preventive treatments which we do before the decay occurs for the children, and that this thing is being told to every patient whomsoever comes every 6 months. Correct. Correct. I think prevention is always better than cure. आणि डॉक्टर तुम्ही जसं अगदी करेक्ट म्हणालात की स्वीट संडे ट्रीटमेंट. सो बेसिकली पेरेंट्सने सुद्धा चॉकलेट हे फक्त आठवड्यातून एकदा खायचं आहे. त्यामुळेच कॉपी पेस्ट करणार आहेत मुलं तुम्हाला. त्याच्यामुळे तुम्ही स्वतः जेव्हा तुम्ही मंचिंग करणार आहेत मुलांचं बरोबर लक्ष असतं. मुलंही खूप चौकस असतात, त्यामुळे प्लीज तुम्ही त्यांना फसवू नका. Definitely you start following a very good dietary guidelines, very good preventive measures what doctor have said, and also give correct and 6 monthly visits to your pediatric dentist, to your normal dentist. Make sure that put that as a normal lifestyle pattern. So definitely it will be non-expensive and you will not undergo a lot of horrible pain otherwise, and there should not be any fear about going to the dentist. Very easy to remember. You should visit your dentist in a summer vacation and at a happy new year. Yeah, very rightly said. आणि आय थिंक आता या समर वेकेशन मध्ये तुम्ही डॉक्टर तुम्ही सांगू शकाल का की तुम्ही कधी तुमच्या क्लिनिक मध्ये आणि आता त्यांना जर का तुमची ट्रीटमेंट हवी असेल आणि तर तुम्ही त्यांना कसं हेल्प करू शकणार? कारण आत्ताचा सध्या जो काही काळ आहे त्यामध्ये तुम्ही काय केअर घेणार आहात की त्या लोकांना कदाचित आता भीती वाटू शकेल आणि डेफिनेटली वी नीड टू स्पेंड लिटल 2 minutes एक्स्ट्रा फॉर दॅट. की मुलं कदाचित लोकांना आणि स्पेशली लहान मुलांना तुमच्याकडे पाठवताना त्यांना एक मनामध्ये भीती असेल की इन्फेक्शन त्यांना हे होऊ नये किंवा हे जे काही आता जो काही काळ चाललाय त्यामध्ये स्पेशल तुम्ही कशी त्यांना ट्रीट करणार आहात? Okay, so normally because there is a lockdown and there is a high risk for the infections, okay, to the children as well as to the adults. So unless and until there is an emergency or there is a severe pain, I would avoid seeing the patients. Of course, telephonic conversation, video calling, through telephonic consultation is always on. Okay, then normally त्याच्यामुळे आता आम्ही पेशंट्सला तेच सांगतोय की काही काही पेशंट्सचा कॉल येतो की आता मी वर्क फ्रॉम होम आहे, मला सुट्टी, आपण दाताचं काम करूया का? Then that needs to be avoided or that needs to be little postponed, but because that is not right now the priority. Correct. Okay, just because we have time does not mean we should break the basic rules. But yes, Correct. in case of emergency, in case of severe swelling or pain, we are still seeing the patients. I am also seeing the patients.
following all the new norms now or new protocols which you normally have not seen in a routine dental clinic. We'll be using a full PPE kit. We'll be asking the patients to follow some instructions, and likewise many instructions are given, and we still are seeing the patients if there is an emergency. That's so well said. I think that is required for all of our safety, and people will be very much assured that they will get the right treatments at the right time. And त्यामुळेच मला वाटतं, I think so. All the viewers need to understand that our job is like, I think so. It's very precious because right now we need to brush our teeth very well because dentists will be available little later. The video calling will be on. All the getting medicines will be on, but make sure that your job is very, very, I think so, I think it's going to be very crucial in terms of brushing the teeth, making sure that, you're not eating too much of sweets, too much of, I think crunchy and very hard food, or probably I would say very starchy food, which will create cavities, or, making sure that you're going to maintain all the oral hygiene methods. So take this time out to understand that overall body's health is going to be very, very important. Eat healthy. Make sure that you will include a lot of fibrous food, and definitely you will be rest assured later on that doctor will be there to treat you. All right, doctor, thank you so much for coming in our live series. And we really wish that there are a lot of people who must have got their queries solved. There are any more queries coming, we will definitely solve it on doctor's number. Doctor has mentioned his number as 961901901. I repeat, 961901901. Dr. Sumed Khare will be available for telemedicines and for video calls right now. So stay safe, stay at home, and make sure that you will maintain a very good oral hygiene. Thank you so much, Sumed. Okay. Yes. Yeah, let me thank Prajakta for such a wonderful session. Okay, thank you so much for inviting me. And also for all the audience, you can always call me or WhatsApp me on the same number, and I will be there on phone for you at any time. Okay, don't hesitate to call me. We'll discuss and we'll evaluate. All right, always ready to help. Thank you so much, doctor. Hats off to you. Hats off to all the medical professionals. You're the real warriors. Thank you so much, doctor. Have a wonderful evening ahead. Thank you. Thank you. Thank you. So, all my viewers, yes, you have any queries, let them flow, and we will make sure that you sort all your health related queries, not only related to dental issues, but anything and everything. We will be coming with a series of various these warriors, these medical professionals, and in fact some few other professionals also. That would be a surprise, but till then make sure that you will stay tuned and eat healthy. Make sure that you're utilizing this time to exercise and have good immunity boosters coming from the food, and stay tuned. Bye bye, take care, have a wonderful evening ahead.